नमस्कार मंडळी, मी आहे यशस्वी। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक रायटर, कंटेंट क्रिएटर आणि आर्टिस्टच्या आयुष्यात कधीतरी येते आणि ती म्हणजे रायटर्स ब्लॉक। कधी कधी मनात खूप काही असतं पण शब्द मात्र सुचत नाही। पेन हातात असतो, स्क्रीन समोर असते, पण मन मात्र फुल ब्लँक। आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण रायटर्स ब्लॉक म्हणजे काय हेच फक्त समजून नाही घेणार आहोत, तर त्यावर प्रभावीपणे मात कशी करावी हे देखील जाणून घेणार आहोत। तर मग रायटर्स ब्लॉक म्हणजे नक्की काय? रायटर्स ब्लॉक म्हणजे क्रिएटिव्हिटी थांबणे। जिथे तुम्हाला काहीतरी लिहायचे असते तिथे तुमचे मन, तुमचे शब्द, तुमच्या भावना तुम्हाला साथ देत नाही। ही एक मेंटल स्टेट आहे। काही लिहावंसं वाटत नाही, काय लिहावं ते कळत नाही आणि मग कधी कधी स्वतःवरच शंका येते की मी खरंच लिहू शकतो किंवा शकते का? परंतु ही कमजोरी नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीत होते, अगदी मोठ्या ऑथरपासून ते फ्रीलान्स रायटरपर्यंत। तर मग रायटर्स ब्लॉक का येतो? त्याची काही मुख्य कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे मानसिक थकवा। आपलं ब्रेन ओव्हरलोडेड झालेलं असतं, खूप काम, खूप ताण आणि त्यामुळे क्रिएटिव्हिटी थांबते। दुसरं कारण म्हणजे परफेक्शनिझम। आपण सुरुवातीला परफेक्ट लिहिण्याचा ताण घेतो, हे चुकलं तर लोक काय बोलतील ही भीतीच क्रिएटिव्हिटी थांबवण्यास पुरेशी असते। तिसरं कारण म्हणजे जीवनातील पर्सनल गोष्टी। स्ट्रेस, अँझायटी, इमोशनल टर्ब्युलन्स हे क्रिएटिव्ह फ्लो खूप स्लो करतं। चौथं कारण म्हणजे प्रेरणेचा अभाव। कधी कधी आपल्या आयुष्यात काही एक्साइटिंग किंवा मूव्हिंग नसतं, त्यामुळे आपल्या रायटिंगला स्पार्क मिळतच नाही। पाचवं कारण म्हणजे खूप जास्त कंपॅरिझन। बरेच वेळा आपण इतरांच्या उत्तम कंटेंट समोर आपल्या रायटिंगला कमी लेखतो। तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रायटर्स ब्लॉकवर मात कशी करावी? एक म्हणजे परफेक्ट लिहिण्याचा ताण सोडा। पहिला ड्राफ्ट हा इम्परफेक्टच असतो, त्याला तसाच राहू द्या। राईट फ्रीली, एडिटिंग नंतर करता येते। दुसरं म्हणजे छोटे छोटे रायटिंग गोल्स ठेवा। आज 1000 शब्द लिहिणार म्हणण्याऐवजी आज 15 मिनिटे लिहिणार असा गोल ठेवा, कारण कन्सिस्टन्सी इज इक्वल टू क्रिएटिव्हिटी। तिसरं म्हणजे एन्व्हायरमेंट बदला। नवीन जागा, बाल्कनी, कॅफे, टेरेस, कधी कधी जागा बदलली की मनही बदलतं। चौथं म्हणजे फ्री रायटिंग टेक्निक। 5 मिनिटे नॉनस्टॉप काहीही लिहा, विचार, भावना, रँडम वर्ड्स, माइंड अनलॉक होतं। पाचवं म्हणजे ब्रेक घ्या, वॉक करा, म्युझिक ऐका, ध्यान करा, कारण रेस्टेड माइंड क्रिएटिव्ह असते। सहावं म्हणजे इन्स्पिरेशन घ्या, बुक्स, मूवी, शॉर्ट रील्स, पेंटिंग्स, कारण नवीन काहीतरी पाहिलं की आपल्या मनात एक प्रकारचा स्पार्क तयार होतो आणि इतरांकडून मिळालेल्या इन्स्पिरेशनमुळे आपली क्रिएटिव्हिटी अनलॉक होण्यास मदत होते। सातवं म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर लिहा, फीलिंग्स, थॉट्स, आठवणी, त्यामुळे ऑथेंटिक रायटिंग नॅचरल फ्लोमध्ये येते। आठवं म्हणजे सेल्फ डाऊट कमी करा। लिखाण करणे ही एक प्रोसेस आहे। जर तुम्ही आता लिहू शकत नसाल याचा अर्थ असा नाही की तुम्ही रायटर नाही। रायटर ही एक अशी व्यक्ती असते जिच्याकडे सांगण्यासारखी काहीतरी गोष्ट असते। नववं म्हणजे छोट्या विन सेलिब्रेट करा। एक पॅरेग्राफ ग्रेट, एक आयडिया सुपर, कारण स्मॉल प्रोग्रेस हेच मोठ्या सक्सेसचं बीज असतं। 10वं म्हणजे रायटिंग बडी किंवा कम्युनिटी शोधा। जिथे तुम्हाला फीडबॅक मिळतो, ॲप्रिसिएशन मिळतं, अशी कम्युनिटी तुमचं क्रिएटिव्ह माइंड अनवाइंड करते। रायटर्स ब्लॉक येणं म्हणजे तुमच्यातली क्रिएटिव्हिटी संपली असं नाही, ते म्हणजे तुमच्या मनाला एक पॉज हवा आहे, एक ब्रेक हवा आहे। याचा अर्थ तुम्ही लिखाण करणे थांबवू नका, लिहा थोडं थोडं पण दररोज। तुम्ही लिहित आहात म्हणजे तुमच्यात देखील एक कहाणी आहे, भावना आहेत, डेप्थ आहे आणि त्या जगापर्यंत पोहोचायलाच हव्या। शब्द गायब होत नाही, तसा एक लेखक थांबत नाही, फक्त तो सुरू होतो, तो म्हणजे पुन्हा नव्याने। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या लेखक मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला रायटर्स ब्लॉक कधी आला आणि त्यावर तुम्ही कशी मात केली। आणि अशाच मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी मनातले भावरंगला सबस्क्राईब करायला विसरू नका।